नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती दहिवाड, ओझोन हॉस्पिटल व नर्सिंग होम येथे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ म्हणून कार्यरत आहे। आज मी तुम्हाला स्त्रियांमधील गर्भाशयावरील गाठ म्हणजे फायब्रॉइडबद्दल माहिती सांगणार आहे। तर फायब्रॉइड म्हणजे नेमकं काय? फायब्रॉइड म्हणजे गर्भाशयावरील जे मसल्स असतात, स्नायू असतात त्यांची गाठ। शरीरातील इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन ह्यांच्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे ही गाठ होते। गर्भाशयात कुठे फायब्रॉइड आहे ह्यावरून त्याचे 3 टाईप पडतात। उदाहरणार्थ, जर गर्भाशयाच्या बाहेरील लाइनिंगवर फायब्रॉइड असेल तर त्याला आपण सबसिरोजल फायब्रॉइड म्हणतो। जर त्याच्या मसल्समध्ये फायब्रॉइड असेल तर त्याला आपण इंट्राम्युरल फायब्रॉइड म्हणतो, किंवा गर्भाशयाच्या लाइनिंगमध्ये फायब्रॉइड असेल तर त्याला आपण सबम्युकोजल फायब्रॉइड म्हणतो। रुटीनली ओपीडीमध्ये बऱ्याच स्त्रिया येतात ज्यांनी दुसऱ्या काही कारणांसाठी सोनोग्राफी केलेली असते आणि त्यांना कळतं की त्यांना फायब्रॉइड आहे। जर असं काही असेल तर असंही असू शकतं तुम्हाला फायब्रॉइड आहे पण काही त्रास नाही, पण जर फायब्रॉइडची साईज जास्त असेल तर तुम्हाला पाळीमध्ये दुखू शकतं, खूप जास्त ब्लिडिंग होऊ शकते, पाळीमध्ये रक्ताच्या गाठी जाऊ शकतात, तुमचं हिमोग्लोबिन त्यामुळे ड्रॉप होऊ शकतं। तुम्ही जर प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तर तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो। जर गर्भाशयाच्या बाहेरील फायब्रॉइड असेल आणि त्याची साईज मोठी असेल तर आजूबाजूंच्या ऑर्गन्सवर प्रेशर पडून त्यामुळे पण तुम्हाला पोटदुखी, कंबरदुखी हा त्रास होऊ शकतो। तुम्हाला जर ह्यापैकी काही त्रास असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जा, सोनोग्राफी वगैरे करून तुम्ही त्याचे योग्य ते डायग्नोसिस करा। आणि तुम्हाला जर असं जाणवलं की आपल्याला फायब्रॉइड आहे तर घाबरून जाऊ नका। बऱ्याच पेशंट मला ओपीडीमध्ये विचारतात की मला फायब्रॉइड आहे, मग ऑपरेशनच लागेल का? काही टॅबलेट्सने ही गाठ विरघळणार नाही का? तर फायब्रॉइडसाठी काही हार्मोनल मेडिकेशन्स आहेत, त्याने ती साईज नक्की कमी होऊ शकते, पण ऑफकोर्स फायब्रॉइड हा पूर्णपणे डिसॅपियर होणार नाही। तर प्रत्येक फायब्रॉइडला ऑपरेशन लागतं का? तर नक्कीच नाही। जर फायब्रॉइडची साईज ही 5 सेंटीमीटरपेक्षा मोठी आहे, किंवा तुम्हाला मल्टिपल फायब्रॉइड्स असतील, किंवा प्रेग्नन्सी राहण्यासाठी तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावी लागत असेल आणि फायब्रॉइडमुळे प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल तर आम्ही तुम्हाला फायब्रॉइडसाठी ऑपरेशन सांगतो। ऑपरेशन हे 2 प्रकारे असतात, एक तर ओपन म्हणजे टाक्यांचं ऑपरेशन आणि दुसरं म्हणजे दुर्बिणीद्वारे म्हणजे बिन टाक्यांचं ऑपरेशन। रुटीनली लॅप्रोस्कोपीमध्ये ऑपरेशन दरम्यान ब्लिडिंग जास्त होत नाही, पेशंट लवकर रिकवर होतो, म्हणून लॅप्रोस्कोपी प्रेफर करण्यात येते। पेशंटचं वय जास्त असेल किंवा त्यांचं फॅमिली कंप्लीट असेल तर आपण गर्भाशय काढण्याचं ऑपरेशन सुद्धा सजेस्ट करतो। तुम्हाला फायब्रॉइडचं ऑपरेशन झालं म्हणजे कधीच परत फायब्रॉइड होणार नाही असं काही नाही। तर तुम्हाला तुमचं वेट जास्त असेल किंवा बॉडीमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर तुम्हाला फायब्रॉइडचं रिकरन्स होण्याचा चान्स जास्त असतो। अशा वेळेस तुम्ही ऑपरेशननंतर सुद्धा एक 6 मंथली किंवा वर्षातून एकदा सोनोग्राफी करून फायब्रॉइडची साईजवर लक्ष ठेवायला हवं। अजून एक प्रश्न मला ओपीडी सगळेजण विचारतात की मॅडम फायब्रॉइड आहे, मग फायब्रॉइडची गाठ ही कॅन्सरची आहे का? तर असं नक्कीच नाही। फायब्रॉइड आहे म्हणजे कॅन्सर आहे असं नाही। तुम्हाला ह्यापैकी काही सिम्पटम्स असतील तर जवळच्या स्त्रीरोग तज्ञांकडे जा, योग्य ते डायग्नोसिस करून घ्या, सोनोग्राफी करून घ्या, तुम्हाला ज्या काही शंका असतील त्यांचे निरसन करून घ्या आणि फायब्रॉइडपासून दूर राहा। धन्यवाद।